माढा तालुक्यातील कुरडू गावामध्ये मुरुम उपसा प्रकरणावरून आता मोठा राजकीय ट्विस्ट जो आहे तो पाहायला मिळतोय। खरं तर IPS अधिकारी असलेल्या उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांनी या माढा तालुक्यातल्या कुरडू ग्रामपंचायतीमध्ये मुरुम उपसा करणाऱ्या लोकांवरती कारवाई केल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यकर्त्यांनी फोन लावून दिल्यानंतर त्यांना देखील मी ओळखत नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे त्या IPS अधिकाऱ्यांनी केली आणि तुम्हीच मला व्हिडिओ कॉल लावा असं देखील त्या म्हणाल्या। त्यावरूनच मोठा राजकारणामध्ये टीका जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती होते। यासाठीच या गावकऱ्यांनी जे आहेत आता या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे। त्याचबरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील देखील या पत्रकार परिषदेमध्ये आहेत। दादा, नक्की काय हा प्रकार घडलेला आहे? अजितदादांची प्रतिमा कुठेतरी या निमित्ताने पुन्हा एकदा डागाळते, कारण अजित पवारांवर असा आरोप होतोय की अशा पद्धतीनं एखाद्या IPS अधिकाऱ्याला बोलणं कितपत योग्य आहे, हे शोभतं का अजितदादांना, असा प्रश्न उपस्थित केलेला आहे। मुळात एक गोष्ट वस्तुस्थिती न समजून घेता थेट कुठंतरी अवैधरित्या मुरुमाचा उपसा चाललेला होता आणि चालत असलेला तो उपसा चालू तसाच राहू द्यावा याच्याकरता कार्यकर्त्यांनी फोन केला आणि अजितदादांनी तसंच ते चालू द्यावा असं अधिकाऱ्याला सांगितलं। अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन जे झालं आहे हेच मुळात चुकीचं आहे। ते काम ग्रामपंचायत करत होती। ग्रामपंचायत ही एक शासन व्यवस्था आहे। ग्रामपंचायत स्वतः म्हणजेच एक शासनच आहे ना, ती काही खाजगी यंत्रणा नाही आहे। ग्रामपंचायत म्हणजे ते काम ग्रामपंचायतीचं होतं। ग्रामपंचायतीनं पाऊस पडल्यामुळं जे रस्त्यावर चिखल झालेले आहेत सगळीकडं, त्याच्यावर मुरमी करण्याचं काम तातडीचं म्हणून हातात घेतलेलं होतं। त्याचं रीतसर टेंडर झालेलं आहे किंवा रीतसर त्याची वर्क ऑर्डर आहे आणि त्या पद्धतीनं ते ग्रामपंचायत काम करत होती। ते काम करत असताना मुरुम कुठून तरी घ्यायच लागणार आहे। ज्याच्याकडून त्यांनी मुरुम त्या ठिकाणी घेत आहेत तो गावातलाच आहे आणि त्या ठिकाणी तातडीनं काम चालू होतं। चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी युनिफॉर्ममध्ये नसलेल्या एक महिला अधिकारी तिथं आल्या। गावकऱ्यांना काय माहिती की ह्या IPS आहेत का, त्या DYSP आहेत का, त्या साध्या पोलीस आहेत किंवा अजून महसूल प्रशासनाच्या आहेत। त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांचा कोणी बॉडीगार्ड होता, तोही युनिफॉर्ममध्ये नव्हता। त्याने आले आणि डायरेक्ट गावकऱ्यांच्या याला रिव्हॉल्वर लावली। त्याचं शूटिंग पण आलेलं आहे काही ठिकाणी आणि त्याच्यातून सगळं गाव गोळा झालं की कोण आलेले आहेत आणि काम का अडवलं आहे। गावकऱ्यांच्या दृष्टीनं त्यांचा रस्ता होणं ही प्रायोरिटी आहे आणि ते काम नियमानुसार आहे का, ते त्या संदर्भात कुठली परवानगी न घेता करताय, हे काम त्या ग्रामसेवकाचं आहे। आणि मग एक शासन त्या ठिकाणी काम, गावातलं जे ग्रामप्रशासन आहे ते रस्त्यासाठी काम करतं आहे आणि दुसरं पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन हे त्या ठिकाणी एका दुसऱ्या शासन व्यवस्थेवर कारवाई करते। शासनावर कशी काय कारवाई करू शकतं हा मला प्रश्नच आहे। आणि त्या दरम्यानच्या काम त्या ठिकाणी चालू असताना काम अडवलं गेलं म्हणून कार्यकर्त्यांनी फोन अजितदादाला लावला आणि अजितदादांना सांगितलं की हे ग्रामपंचायतीचं काम आहे, रीतसर वर्क ऑर्डर झालेली आहे आणि आता सगळीकडे चिखल झालेला आहे, ते काम करणं ही आमच्या गावाची प्रायोरिटी आहे आणि हा अधिकारी त्या ठिकाणी काम अडवायला आलेले आहेत। दादाने त्या अधिकाऱ्याला सांगितलं की सध्या जरांगेंचं आंदोलन मुंबईत चालू आहे, शासन व्यवस्थेवर सध्या प्रेशर आहे आणि ते हाताळण्यामध्ये आम्ही व्यस्त आहोत। तुर्तास त्या ठिकाणी तुमची कारवाई थांबवा, आपण नंतर पाहू। तहसीलदारांना मी असं बोललेलो आहे म्हणून सांगा। एवढं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर उपमुख्यमंत्र्यालाच ते आपण ओळखत नाही अशा आविर्भावामध्ये संबंधित IPS अधिकाऱ्यांनी बोलणं हा उद्धटपणा आहे। तरीसुद्धा अजितदादांचा स्वभाव जो आहे, त्यांचं बोलणं, त्यांचे बोलण्याची पद्धत हे काही जणांना दमदाटीची वाटू शकते, दादागिरीची वाटू शकते। हा दादांना आता 35 वर्ष ओळखणाऱ्या लोकांना माहीत आहे की दादांचा बोलण्याचा ढबच तसा आहे। त्याच्यामुळं ज्यांना दादा माहीत आहेत त्यांना त्यामुळं दादा बोलतात ते काही दमबाजी नसते किंवा दम नसतो, त्यांची बोलायची पद्धतच तशी आहे। ते काम करणारे आहेत, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत ते काम करतात। कुशल प्रशासक म्हणून ओळख आहे, चुकीच्या कामाला कधीही थारा देत नाहीत। जर हे काम इलिगल असतं, उद्याच्याला सिद्ध झालं असतं तर दादानीच सांगितलं असतं की ताबडतोब कारवाई करा म्हणून। पण मुळातच ग्रामपंचायत स्वतः काम करते, त्यावेळेला ते म्हणजे शासनच स्वतः काम करते, तर शासनच शासनाला कसं काय दोषी ठरवू शकतं इलिगल करताय म्हणून? हा मुळात IPS अधिकाऱ्याला समजायचा विषय होता। आणखी एक बाब, गौण खनिज हा विषय कुणाचा आहे? गौण खनिज हा महसूल प्रशासनाचा विषय आहे, हा पोलीस प्रशासनाचा विषय नाही। मग महसूल प्रशासनाला न कळवता पोलीस प्रशासन तिथं कसं काय आलं? त्यांनी स्टेशन डायरी केली होती का? बरं, त्या ठिकाणी कारवाई करायला जाताय म्हटल्यानंतर तुम्ही युनिफॉर्ममध्ये जायला पाहिजे, तुम्ही पोलीस यंत्रणा बरोबर घेऊन जायला पाहिजे, तुम्ही तहसीलदारांना सोबत घेऊन जायला पाहिजे, तुम्ही डायरेक्टच त्या ठिकाणी गेलेला आहात। मग त्याच्यामध्ये तुमचं काय इंटेन्शन आहे नेमकं कळायला मार्ग नाही आहे। बरं, गावकऱ्यांनी किंवा तिथं काम करणाऱ्यांनी ओळखायचं कसं की तुम्ही पोलीस आहात म्हणून? तुम्ही सिव्हिल ड्रेसवर गेल्यानंतर
त्यांना कसं कळेल हा खाजगी माणूस येऊन कोण अडवतंय हे प्रश्न पडेल ना. रिव्हॉल्वर घेऊन जर एखादा माणूस त्या ठिकाणी आला तर लोक घाबरणार नाहीत का? मग आपल्या स्वतःच्या संरक्षणाच्या करता लोक एकत्रित आले. आणि आता काय झालं आहे की समजा ते उत्खनन आणि ह्याच्या संदर्भात रस्ता तर करायचा आहे, त्यातली जी टेक्निकल प्रक्रिया आहे ती पार पाडायची जबाबदारी ग्रामसेवकाची आहे. त्यांनी समजा ती पार पाडली नसेल तर त्याला गावकऱ्यांना कसं दोषी धरता येईल? तुम्ही गावकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करता का? गुन्हे कोणावर दाखल केले पाहिजे? जर चुकलं कोण असेल तर प्रशासनावर करा ना. शासनच काम करत आहे ना, खाजगी लोक थोडीच कामं करतायत. कुठला ठेकेदार आहे का ह्यामध्ये? नाही आहे. म्हणजे कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, स्वतः ग्रामपंचायत काम करते आहे. मग असं असताना तुम्ही कारवाई कशाच्या पद्धती कशाच्या आधारावर करताय हे कळायलाच मार्ग नाही. पण दुसरीकडे असं आहे की अजितदादांची जी इगो हर्ट झाला आणि दादा असं म्हणाले की बाबा मैं तुम्हारे ऊपर ॲक्शन लूंगा, तर त्यामुळे कुठेतरी आता टिकेची झोड जी आहे ते अजितदादांवर उठताना पाहायला मिळते. त्याचं कसं समर्थन होऊ शकतं? हवालदारांनी त्याच्या वरिष्ठ PSI बरोबर कसं बोलायचं याची एक पद्धत असते. PSIनं SP बरोबर कसं बोलायचं ही एक पद्धत असते. तसं अधिकाऱ्यांनी शासनामधल्या उपमुख्यमंत्र्याबरोबर काय लँग्वेजमध्ये बोललं पाहिजे ह्याची एक पद्धत असते ना. बाबा सर मी त्या ठिकाणी तपासून घेते आणि पुढची काय असेल ते कारवाई करते. त्यांनी अजितदादांना उलट त्या ठिकाणी मला तुम्ही तुमच्या फोनवरनं फोन करा माझ्या मोबाईलवर असं बोलणं हे उद्धटपणाचं आहे. आणि अजितदादाचा आवाज जर त्यांना ओळखू आला नसेल तर हे पण हास्यास्पद आहे. महाराष्ट्रातल्या लहान मुलांनासुद्धा अजितदादाचा आवाज ओळखू येतो. राज्यामध्ये महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातल्या तुम्ही केरळवरून आलेला आहेत, आमच्या त्या ठिकाणी अजितदादासारखा राज्याचे उपमुख्यमंत्री असलेला म्हणजे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ह्यांचे जर तुम्हाला आवाजच ओळखू येत नसतील तर तुम्ही IPS झालेला आहात हेच मुळात आता प्रश्न निर्माण झाला याच्यावर. नाही, पण बऱ्याचदा असा त्यांना शंका आली असावी किंवा आली, कारण एखाद्या बांधावरचा माणूस थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला कसा काय फोन करू शकेल असा कुठेतरी प्रश्न उपस्थित झाला. आणि कोणीतरी मिमिक्री करून मला फसवतंय का अशी देखील भावना त्यांच्या मनामध्ये झाली, अशी एक चर्चा आहे. मग त्यांनी तसं सांगायला पाहिजे ना बाहेर मीडियाला येऊन. त्यांनी कुठं सांगितलं असं की माझा गैरसमज झाला, मला वाटलं की अजितदादाच्या आवाजात दुसरंच कोणतरी बोलतंय, हे बोलायला पाहिजे ना. मग त्याच्यात आम्ही समजून घेऊ ना. बरं अजितदादांनी पण कदाचित हे समजून घेतलं असेल की बाबा त्या मॅडमच्या लक्षात आलं नसेल की मीच नक्की बोलतोय का, तर त्यांनी व्हिडिओ कॉल लावला ना त्यांना. परंतु तुम्ही त्या ठिकाणी उद्धटपणे बोलताय म्हटल्यानंतर त्या परिस्थितीमध्ये दादा म्हटलेले आहेत की तुझ्या कारवाई करायची का म्हणून. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. या संदर्भात आता अधिकाऱ्यांवर काही कारवाई व्हावी अशी आपली काही मागणी आहे का? ज्या पद्धतीनं हे सगळं झालं तर मुळात हाकनाक त्या गावकऱ्यांवरती ह्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले किंवा हे प्रशासनात आणलं आणि राजकीय नेत्यांमधला वाद. शासनातला विषय आहे, दोन शासनातला, एक ग्राम प्रशासन, दुसरं महसूल प्रशासन आणि तिसरं पोलीस प्रशासन. हे तिन्ही मिळून कशाचा भाग आहे? शासनाचा भाग आहे. विषय कोणाचा आहे? शासनाच्या अंतर्गत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा विषय आहे. त्यात तुम्ही गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारण नसताना त्यांना भरडत आहे. आणि पोलीस अधिकारी विदाऊट युनिफॉर्ममध्ये येतात आणि त्या ठिकाणी कारवाई करायला जातात. कारवाई करायची जबाबदारी कोणाची आहे? महसूल प्रशासनाची आहे. महसूल प्रशासन तहसीलदार त्यांच्या घरी आणि पोलीस येऊन कारवाई करतायत. आमचं पोलिसांवर कारवाई करावी किंवा त्या महिला अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी अजिबात आमची मागणी नाही. याच्यामध्ये जर काही चुकीचं घडलं असेल तर ते काय तांत्रिक बाब आहे. तांत्रिक बाब म्हणजे कुठली? की रस्ता करण्याच्या करता मुरुम तर लागतोच, ठीक आहे, दगडमाती लागतेच. याच्याकरता शासकीय कामामध्ये रॉयल्टी त्या बिलातून 7 लाख रुपयाचं काम आहे, त्यामुळं 18% माझ्या माहितीप्रमाणे रॉयल्टी ॲटोमॅटिक शासनाला जमा होते. त्यामुळं ते घेतलेला मुरुम हा शासनाला रॉयल्टी भरूनच घेतल्यासारखा आहे. पैसे ऑटोमॅटिक कट होतात त्याचे. त्यामुळे इलिगल तर काही नाही. समजा एखादा कागद द्यायचा घ्यायचा राहिला असेल तर तो तांत्रिक बाब आहे ना. आणि तांत्रिक बाब कुठल्या खाजगी व्यक्ती आणि शासनात आहे का? नाही. शासनाच्या एका व्यवस्थेकडून दुसऱ्या व्यवस्थेच्या बाबतीत आहे. ग्राम प्रशासनानं महसूल प्रशासनाला कळवायचं असतं की आम्हाला असं रस्ता करता एवढा मुरुम लागणार आहे आणि आम्हाला एवढं उत्खनन करायचं आहे. रॉयल्टी तर ऑलरेडी जमाच होते, ती वेगळ्यानं रॉयल्टी भरायची गरजच नसते अशा कामांमध्ये. आणि त्यामुळं कारवाई कुणावरच करण्याची खरं तर आवश्यकता नाही. त्या गावकऱ्यांचा रस्ता व्हायच्या करता एवढं सगळं गाव गोळा झालं होतं. रस्ता राहिला बाजूलाच. हे तिसरंच प्रकरण आता सुरू झालेलं आहे. मग या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना कोणी फोन केला की इथे अशा पद्धतीने अवैध पद्धतीने मुरुम उपसा होतो आहे किंवा त्यांनी कुठल्या बेसवरती ही कारवाई केली की कुणाच्या सांगण्यावरून केली, या संदर्भात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणजे SP लेवलच्या अधिकाऱ्यांना काही आपण मागणी करणार आहात का की ह्या सगळ्या प्रकरणाची तपासणी करावी? नाही, केलीच पाहिजे. काय होतं की कारण नसताना महाराष्ट्र शासन आज कोण बदनाम होतं आहे? शासन बदनाम होतं ना. उपमुख्यमंत्र्यांची बदनामी म्हणजे शासनाचीच बदनामी आहे.
आणि उपमुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीनं आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केल्यासारखं की त्यांनी एक महिला अधिकारी आहेत आणि अवैधरित्या चालू असलेल्या कामाला चालू द्यावं असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, असं जे प्रेझेंटेशन तयार केलं गेलं आहे ह्याच्यातून शासनाची आणि अजितदादाची पण बदनामी होते। यामध्ये ज्यांनी कोणी त्या संबंधित IPS अधिकाऱ्यांना किंवा DYSPना फोन केला त्याचा CDR तपासला पाहिजे, ज्यांनी कोणी मिसगाईड केलं हे शोधूनच काढलं गेलं पाहिजे। हे राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा झालेलं असण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत ह्या गावचे सरपंचसुद्धा आहेत, त्यांचंही नाव उमेश पाटीलच आहे। मला सांगा काय नक्की सगळा हा प्रकार घडलेला होता, काय एकंदरीत वस्तुस्थिती आहे, काय सांगाल? काम त्या दिवशी ठरल्याप्रमाणे चालू होतं, त्याची वर्क ऑर्डर वगैरे काम आहे सगळं आहे आमच्यापाशी। मग अधिकारी आले तर त्या दिवशी ड्रायव्हर होता, आले ते आले 4 जण आले सिव्हिल ड्रेसमध्ये। त्यांच्याकडे म्हणजे काय कुठं अशी त्यांची ही नव्हती, गाडी नव्हती, त्यांना ओळखायचे कसं आता तिथं काय थोडेच ग्रामस्थ उपस्थित होते। त्यांनी आले की जे तिथं उपस्थित होते त्यांना रिव्हॉल्वर लावले, हॉकी स्टिकने अंगावर धावून चालले। मग ती भ्या लागली तिथली लोक आणि बाकीची दुसरी लोक जास्त गोळा झाले तिथे आणि त्याच्यातनं सगळा प्रकार घडत गेला पुढं। ही जी लोक आली होती हॉकी स्टिक घेऊन आली ही कोण होती लोक किंवा ज्यांनी रिव्हॉल्वर लावली ती? नंतर परत माहीत झालं की ही असे शासनाचे लोक आहेत सगळे म्हणून, सर्कल ऑफिसर, तलाठी, परत ती मॅडम आहेत म्हणून DYSP। त्याला त्यांनी तुम्हाला हॉकी स्टिक वगैरे दाखवली का? हां, तिथल्या शेतकऱ्यांना ग्रामस्थांना बरेच लोक नंतर गोळा झाले ना तिथं, 100-200 लोक गोळा झाले, महिला गोळा झाल्या तिथं सर्व। हां, ते काम बंद करायसाठी ते आग्रह करत होते ना ते। मग त्यांनी व्यवस्थित जर विचारलं असतं, पाठपुरावा केला असतं, सर्व दाखवलं असतं ना त्यांना, वर्क ऑर्डर त्याचं काय अमकं तमकं। अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अवैध पद्धतीने सुरू होतं, तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत की हे ग्रामपंचायतीचेच काम होतं, पण मग असं कोणी केलं ह्या संदर्भात काही माहिती मिळाली का तुम्हाला की हे त्यांना कोणी टिप दिली? आता ती त्यांनाच माहिती, ती कोणाच्या तक्रारी आली ना, ती टिप कोणी दिली ती त्यांनाच माहिती, ते अधिकारी आहेत ती बी। मग त्यांनी विचारायला पाहिजे, वर्क ऑर्डर वगैरे सर्वच आहे कामाचं ना। हां, त्याच्यामुळं आता पुढची भूमिका गावाची काय असणार आहे, काय भूमिका तुम्ही घेताय? कारण तुमच्या लोकांवरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। आता काय गाव सगळं आम्ही गाव पातळीवर बसून ठरवू आता पुढचा निर्णय काय घ्यायचा। ती गुन्हे जे झालेले आहेत ते गुन्हे सर्व मागं घ्यावे अशी गावाच्या वतीनं आमची सगळ्यांची मागणी राहणार आहे। ते मागणी नाही पूर्ण झाली तर ते आम्ही पुढचा निर्णय आम्ही परत सगळे मिळून गावाला ठरवू। पाहतोय की खरं तर गोष्ट एक होती मात्र झाली दुसरी, अशा पद्धतीचा हा सगळा प्रकार आहे आणि त्यामुळे एकंदरीतच IPS अधिकारी आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्याही वादाचं गोष्ट जी आहे ती आता कुठेतरी वेगळ्याच वळण घेताना पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांना आणखी एक प्रश्न आहे की खरं तर नेहमी तुमच्या सरकारवर विशेषतः तुमच्या पक्षावर टीका करणारे रोहित पवार जे आहेत त्यांनी एक ट्विट करत अजित पवारांचं समर्थन केलेलं आहे की दादांचा हा स्वभाव सहजपणे जरी बोललं तरी तो रागात बोलल्यासारखा वाटतो, मात्र यामध्ये तुमचेच सत्तेतले मित्रपक्ष आहेत त्यांनीच तुम्हाला बदनाम करण्याचं कट रचलं आहे, अशा पद्धतीचे एक त्यांनी सल्ला जो आहे तो अजितदादांना सुद्धा दिलेला पाहायला मिळतो। कसं पाहता? रोहित पवारांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, दादांच्या कामाची पद्धती, त्यांचा स्वभाव आणि ह्या सगळ्या अनुषंगानं जे सकारात्मक टिप्पणी केली आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो। त्यांना हे सगळं ज्ञान आधीपासूनच आहे, माहिती आहे त्यांना, अजितदादा लहानपणापासून ते दादांना ओळखतात। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी हे सगळं त्यांच्या लक्षात आलं असतं तर जरा जास्त बरं झालं असतं। आपण पाहतोय की रोहित पवारांच्या या ट्विटनंतर आता राष्ट्रवादीची देखील प्रतिक्रिया समोर आली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।